आज तर कॉलेजमध्ये डुबा मारून सीताफळ तोडायला गेल्या रत्नेश्वरीला. तर आता कॉलेजला आल्यावर सकाळी एक लेक्चर करून वर्कआउटला जाता. आता रोज आमचं वर्कआउट बघून कुत्र पण शिकलं वर्कआउट करायचं, पण इथं काय आमचे पोरं शिकणार गेले. मग आता परत क्लासला आल्यावर मेंटेनन्सला जातो आणि इथं मेंटेनन्सला आल्यावर इथं आमचं काम कमानी करता जास्त असतो आणि मग इथं आमचे सर बोर्डची वायरिंग चेक करतात. आणि आज आमच्या मित्रांनी म्हणले की रत्नेश्वरीच्या मळ्यात जाऊन सीताफळ तोडता. मग काय पटकन मेंटेनन्सचं काम करून जेवण वगैरे करून घेता. मग गाडी घेऊन मित्रांसोबत रूमला जाऊन कपडे बदलून येतो. आणि आज आम्हाला काही करून पिकलेले सीताफळ खायचं आहे. आता मी गावाकडे असल्यावर खूप सीताफळ खात होतो, पण मी आता नांदेडला आहे. मग आता आम्ही तारंगणला आल्यावर गाडीवर चढून एक सीताफळ तोडता, पण हे सीताफळ काही पिकलेला नव्हता. मग आम्ही घरी येऊन रत्नेश्वरीच्या मळ्यात आल्या. आता इथे तर माझे मित्र कच्चे सीताफळ फोडून खात होते. मग आता आम्ही अजून पुढे गेल्या पिकलेले सीताफळ भेटावं म्हणून. आता आम्हाला माहित होतं रस्त्याच्या कडाने पिकलेले सीताफळ भेटत नाही. मग आता आम्ही डायरेक्ट माळामध्ये गेल्या. आता आम्हाला सीताफळ तर भेटू लागले पण पिकलेले नाही. मग आम्ही कच्चे सीताफळ तोडून पिशवीमध्ये भरता. आता आम्हाला माळामध्ये 1 तास झाला पण आम्हाला काही पिकलेले सीताफळ भेटले नाही. मग आता आम्ही थोडा वेळ आराम करता आणि पाणी पिता आणि मग परत गेलो माळामध्ये. आता यावेळेस आम्हाला खूप काही सीताफळ भेटले पिकलेले. मग आता आम्ही सीताफळ खाऊन बॅग मध्ये भरून रूमला जाता. जाता फॉलो करा मित्रांनो. बाय बाय.